राजकोटवरील पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग पोलिसांकडून आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। तर जेव्हापासून हा पुतळा कोसळला, ही दुर्घटना घडली, तेव्हापासून जयदीप आपटे हा फरार आहे। त्यामुळे त्याचा शोध घेतला जातो आणि आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। तर हा तोच शिल्पकार आहे ज्याने छत्रपती शिवरायांचा तो पुतळा घडवलेला होता आणि तो पुतळा काही महिन्यांमध्येच कोसळला। त्यानंतर वेगवेगळे आरोप होऊ लागलेत आणि शिवप्रेमींमधून संतापाची लाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्येच जो शिल्पकार आहे जयदीप आपटे, ज्याला पकडण्याची मागणी केली जाते, मुख्य आरोपी या प्रकरणामध्ये आहे, तो सापडलेला नाहीये आणि आता शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग पोलिसांनी आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। जेव्हापासून ही पुतळा दुर्घटना घडलेली होती, छत्रपती शिवरायांचा हा पुतळा कोसळला होता, त्या दिवसापासून जयदीप आपटे तो पुतळा उभारणारा शिल्पकार हा फरार आहे। त्यामुळे आता तो नेमका कुठे सापडतो, कधी सापडतो असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान जयदीप आपटे हा शिल्पकार त्या दिवसापासून फरार असल्याने विरोधक सुद्धा टीका करताना दिसून येत आहेत। त्याला पळवलं की तो पळून गेला, तो एवढे दिवस पोलिसांपासून कसा काय वाचू शकतो असे सवाल या ठिकाणी उपस्थित होत असतानाच आता सिंधुदुर्ग पोलिसांनी त्या शिल्पकाराविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।